दरवाजा कसा होऊन गेला, लाकडी सागाचा दरवाजा नाही का होता, सागाचा दरवाजा कसा होऊन गेला पूर्ण, म्हणजे खाऊन टाकला जे उदी असते ना त्याने. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात ब्लॉग असा सुरू करते मी. आम्ही चाललेलो आहे आमच्या फार्म हाऊसकडे. तर तेच खूप 8-9 महिन्याने, जवळजवळ वर्ष झाला, वर्षाने चाललेलो आहे. आणि काय हालत असेल काय माहिती, तिकडे जाऊनच कळेल आपल्याला. तर तेच म्हटलं चला आता जाऊ आणि क्लीन करून येऊ. तर मी, वैभव, त्यांची भाऊ असे आम्ही चाललेलो आहे. तर बघू आता तिथे काय हालत असेल. आणि ते बघू शकता बाहेरचा व्ह्यू किती छान आहे पूर्ण, म्हणजे ना सगळीकडे असे डोंगर आणि मस्त शेती वगैरे. द्राक्ष इतकी विकायला होते सापुतारा रोडला, तर बापरे. तर आम्ही आता आहे सापुतारा रोड आणि इथे बघू शकता किती छान व्ह्यू आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि मला तर टेन्शन आलं की कसं घर झालं असेल, कारण खूप दिवस झाले आपण जर घर बंद ठेवलं तर खूपच आहे. आणि इथे बघू शकता हा फार्म हाऊस. आणि इथे आता इथे जेवलो आम्ही मस्तपैकी. तर आता तेच क्लीन करायचं आहे. तर बघू शकता असं आहे. तर इथे तुतूचं झाड आहे, बेरीचं काय म्हणता, जी तुतू म्हणतात, त्याचं झाड इतके आलेले त्याला. तर तुम्हाला दाखवते, बघू शकता इथे किती आलेले. तर इथे आमचं हे घर, चला आता क्लीन करू. तर इथे बघू शकता ती घाण झालेली आहे. किचन आहे, किचन पण क्लीन करून केलं आहे. तर इथे हॉल क्लीन करून घेतोय आम्ही. आणि किचन वगैरे क्लीन केलं आहे, त्या साईडचा रूम पण क्लीन केलेला आहे. तर आता इथे मी झाडून घेते. तर आमच्या दरवाजाला इतकी उधी लागलेली आहे ना, म्हणजे सागाचा दरवाजा आहे लाकडी, त्याला कसं पॉलिश नव्हती, नवीन दरवाजा बसवलेला होता, तर पूर्ण उधीने म्हणजे खाऊन टाकलाय. तर तुम्हाला तो दाखवते मी नंतर. तर खूपच खराब झालेला आहे. आणि तेच मी आता क्लीन करते. बाकीचं तर भिंती वगैरे चांगल्या होत्या, म्हणजे जाळं वगैरे एवढं काही नव्हतं. पण मग जे गांधी माशीचे घरं वगैरे होते ना, ते खूप होते भिंतीला, तर ते पण आम्ही क्लीन केले. आधी काढले खाली भिंत, म्हणजे पाडले सगळे, आणि मग मी झाडून काढलं, झटकून काढलं. आणि टीव्हीच्या मागे पण तिथे उदी गेलेली होती, पण बरं लागली नाही. तर ते दरवाजा बघू शकता मी झटकते, ती माती खाली काढते. तर तुम्हाला ती माती दाखवते मी. बापरे खूपच खराब होतं. चला. तर इथे बघू शकता 8-9 महिन्यांनी, म्हणजे जवळजवळ वर्षाने आम्ही आलो आमच्या फार्म हाऊसवर. आणि आमचा दरवाजा कसा होऊन गेला, लाकडी सागाचा दरवाजा नाही का होता, सागाचा दरवाजा कसा होऊन गेला पूर्ण, म्हणजे खाऊन टाकला जे उदी असते ना त्याने. तर बघू शकता किती माती पडलेली. पूर्ण दरवाजाच बदलावा लागला, तर लोखंडी दरवाजा बसायला लागला. आणि इथे हे आहे ना, हे अजून तसेच चांगले आहे एकदम, याला नाही लागलं काही. पण मग असं भिंतीला बघू शकता, भिंतीला गादी माशीचे घर वगैरे असे केलेले आहे. पण हे तर म्हणजे आईन ते आलीच नाही ना खूप दिवस, आता किती दिवस झाले. इथे आई मस्त लाकडा गोळा करून ठेवली, चूल पेटवतो मस्त चुलीवर स्वयंपाक. आणि इथलं पण खिडकीला काही झालेलं नाही. आणि इथे किचन आहे, इथे मध्ये भरपूर खराब होऊन गेला. आता बदलावा लागेल दरवाजा आम्हाला, खूप खराब झाला. तर इथे बघू शकता एवढी माती, आणि एवढी माती याच्यात भरलेली आहे उदीची. बघू शकता किती उदी आणि माती, आणि दरवाजा पूर्ण गेलेला आहे सगळा. तर एवढं भरायचं आहे अजून, एवढं बाहेरचं झाडायचं आहे. तर बाहेर झाडत आहे. इथे मी मधला आवरते. भरपूर दरवाजाचे तुकडे सुद्धा पडले हे पूर्ण. असंच होतं घर बंद असलं ना 7-8 महिने, तर ह्याच पद्धतीचं सगळं उदी वगैरे, म्हणजे मेंटेनन्स नसतो तेवढा. तर एवढं झालेलं आहे बघू शकता.
तर आता इकडचं तर सगळं मी क्लीन केलेलं आहे. आता फक्त फरची वगैरे पुसून घेणार. जाळं वगैरे काढलेलं आहे. आता फरची पुसून घेणार. चला. आमचं बाहेर छोटंसं एवढं झाडांची घाण पडलेली होती. एवढी ही सगळी गोळा केलेली आहे. इथली पण पूर्ण गोळा केलेली आहे. आणि ते उडीची माती पण इथेच टाकून दिली म्हणजे सगळी जळून जाईल त्याच्यामध्ये. तर आम्ही ना एवढी इथे घाण गोळा केली, तिथे घाण गोळा केलेली भरपूर. आणि रस्त्यावर पण खूप घाण साचलेली, तर ते पण झाडावं लागेल. तर आता हिना जाळून देतो आम्ही, म्हणजे उडणार नाही. आणि इतकं म्हणजे पटकन जळून जाईल असं येते. इकडे पण लावून दे. याच्यात सगळी ती माती टाकलेली दरवाजाची उडीची, ते पण मरून जाते किडे सगळे. तसे आम्ही तिथे ना जाळ लावला, तिथून जाळ करता करता इथून आला बघू शकता. इथे सगळं वाळलेलं गवत आहे. सगळं आता वेगवेगळे होत आहे. बापरे, बघू शकता. जाता जाता इकडे चालली जाईल ती. इकडचं हे करा, नाही जाणार तिकडे आता. एवढीच जाईल, तिथं सिमेंट आहे ना ते कोपऱ्याचं. तर या साईडला पण लावली तर मस्त जवळून जाईल. तर इथे करवंदाचं झाड तुम्हाला दाखवते, बघू शकता. ते तुला मस्त फुलं पण आलेली आहे. करवंदाचं फूल नको ना, घाण पडेलच ती. पडेल. तर हा रस्ता इथे पण खूप पानं पडलेले आहे. तर इथे जाळीला ते जळून गेले बघू शकता. आणि इथे आता जाळलं मागे. बापरे, ऊन आहे पण हवा आहे मस्तपैकी. आणि झाडांना सुद्धा ना उधी लागलेली आहे भरपूर. या साईडला बघू शकता कसं जळून गेलेलं आहे सगळं. कसं म्हणजे सगळे पानं वगैरे जळून गेले ना, म्हणजे क्लीन वाटतं सगळं. तर सध्या शेतात काहीच नाही, कारण इकडे भात आणि नागलीच होते.
पावसाळ्यात म्हणून मग काहीच नाही शेतामध्ये. तर आम्ही ना इथला आमचा घराचा रस्ता आहे ना तो पूर्ण झाडून पूर्ण पानं गोळा करून इथे आता जाळलेले बघू शकता. आणि या साईडला आहे ना लावले होतं ते पण जळून क्लीन झालेलं आहे. मागे सगळे पेरूचे झाड आहे, पेरूचे वगैरे. इकडे हे काकांचं घर आहे, तिकडे एक छोट्या काकांचं घर आहे. आणि इथे ना तुम्हाला उरी दाखवते झाडाला. तिकडे का झाडाला सुद्धा उदी लागलेली आहे. तर बघू शकता इथे झाडाला सुद्धा उदी लागलेली आहे. म्हणजे टेकडी दिसते ना ती तिकडे, तिथपर्यंत तिकडे शेती आहे तिथपर्यंत. आणि हे खूप जुनं झाड आहे, कितीतरी 100 का 150 वर्षापूर्वीचं झाड आहे हे. उंच खूप मोठं आहे. त्याच्यासमोर आपण एवढंच दिसतो. इथे आहे ना उदी बघू शकता ही. ते पूर्ण काढून गेलेलं आहे झाडाला. किती झाड आहे जांभळाचं. किती सॅटिस्फाईंग वाटतं ना असं करायला. इथे मस्त तुतू आलेली आहे, तोडते. खूप येतात पण ह्यावेळेस काही कमी आलेले उन्हामुळे. वाव मस्त गोड आहे. हे पिकतील ना 4-5 दिवसाने. हे किती मोठे मोठे पण लाल आहे खूप. बघू शकता इथे किती छान दिसतंय. वा देऊ का तुम्हाला? मस्त आहे. तर बघू शकता किती छान दिसतंय असं. खूप आहे. हे जांभळाचं झाड आहे. तिकडे ते काय काजू आंब्याचं आहे ना, ते काजू आंब्याचं आहे. सगळे ना दादांनी लावलेले झाड आहे हे सगळे. तर इथे पण ह्या ठिकाणी भात लागतो ह्या ठिकाणी. आणि ह्या इथे पण भात होतो. त्या साईडला भात होतो. म्हणजे भातच जास्त होतं इकडे. तर खूप भात लावला होता बघू शकते. त्याचं पेंड्या उरलेल्या इथे. आणि तिकडे आहे ना टेकडी, तिकडे पण त्या पायथ्यापर्यंत म्हणजे भात लावतात. टेकडी आहे ना ती त्याच्या पलीकडे सुद्धा आमची जागा आहे. तिथून जो रस्ता लागतो ना मेन तिथपर्यंत आमची जागा आहे. आणि ते हे भाताचं त्याला साळ सुद्धा आहे भाताची बघू शकता. आणि हे झाड तुम्हाला माहितीच आहे कसलं काय माहिती, याला सावरीचं झाड म्हणतात ना. सावरीचं झाड आहे, खूप वर्षापूर्वीचं आहे. किती वर्षापूर्वीचं हे? 200 ते 200 वर्षापूर्वीचं झाड आहे हे. आणि त्याच्या समोर गेलं ना तिथे उभं राहिलं ना इतकं छोटं दिसतं. तुम्हाला नंतर दाखवते मी उभी राहून दाखवेल. खूप मोठं झाड आहे. त्याला मस्त फुलं पण येतात. तर त्याच्यापासून बहुतेक काड्या बनतात ना, काडेपेटीच्या काड्या. जे काडेपेटीचे काड्या असतात ना त्याच्यापासून बनतात, त्या लाकडापासून. हां माझ्या सासऱ्यांना माहिती ना ते. तर सासरे खूप म्हणजे छोटे असेल तेव्हा तर त्याच्या आधीचं झाड आहे हे. खूप म्हणजे त्यांचे आजोबा पणजोबा ना तेव्हाच ते असेल कधीच झाड. आणि इकडे सगळी लाल जमीन असते, लाल माती असते अशी. म्हणजे तिकडे सगळी काळी माती नसते, सगळी लाल माती असते. जी आपण कुंड्यांमध्ये झाडांना वापरतो ना ती माती लाल. तर दिसत असेल तुम्हाला सगळीकडे लाल लाल माती आहे. म्हणून इकडे ना काय भाताची आणि नागली जास्त शेती होते.
तर बाकीचं तर आवरून झालेलं आहे. आता घरातली फक्त फरची पुसायची बाकी आहे. फरची पुसली ना मग काही नाही, मग सगळं झालं आवरून. तर चला बोलते नंतर. ते पेरूचं झाड आहे, बघू शकता पेरू किती आलेले. आणि हे पिकून बघू शकता खाली सगळे. हा ना, सगळे खाली पडले का? ये बापरे, हे लागलं त्याला. द्या ना एक मला, खूप आहे. हा नको ना. तर हा बघू शकता किती छान आहे. भरपूर आले ना, मोठे मोठे पेरू इथे. इथे हा पण एक छान वाटतं इथं. याला नाही का इकडच्या? त्याला नाही आहे, एकच आहे ते. सगळे खाली पडून राहिलेले ते बा. बोल ना दादा, तर एकदम कच्चे खायचे ना. तर इथे आम्ही खूप आता दिवसांनी म्हणजे वर्ष झालं असेल ना आपण आलो. अशी किती पडून गेले असला तर हे सगळे हे पा वाळून गेलेले. हा ते काढूनचं खरं आता केलेलं आहे मस्त. झालं असं इतका गोड पेरू आहे ना, खरंच खूप भारी. गावाकडे आली काहीच मजा असते पेरू खायचे. करवंद आलंय त्याला शेवग्याच्या. तर इथे बघू शकता शेवग्याचं शेंगाचं झाड. तर इथे शेंगा सुद्धा आलेले आहे, भरपूर आले बघू शकता हे. आणि हेच पानांचं आहे ना, मी मोरिंगा टी केलेली आहे, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर हेच पानं असे आणून आपण आता असे किती झाडं असतात आपल्याकडे. पानं आणायचे, मस्त धुवायचे, वॉश करायचे, सावलीमध्ये वाळवायचे आणि मस्त मोरिंगा टी तयार करायची वेट लॉससाठी. आणि बाकीचे इतर पण आजार त्याच्याने नाहीसे होतात. नारळाचं झाड आहे आणि इथे करवंदाला फुलं सुद्धा आलेले बघू शकता. लवकरच करवंद येतील. भारी पक्ष्यांचा आवाज येतो ना. आमच्या शेतामध्ये टाकी बनलेली आहे पाण्याची. बघू शकता झाड फांद येते मी जवळ झाडाच्या. तर आमच्या शेतातलं सगळ्यात जुनं आणि मोठं झाड. मी लग्नानंतर इकडे आली तर मला सुद्धा असं बघून इतकं विशेष वाटतं. बघू शकता किती मोठं झाड आहे. तिथे आता मी जवळ जाते. बघू शकते इथे एवढं मोठं झाड आहे. नंतर वैभवला सांगते मी माझा काढा एक क्लिप, म्हणजे तुम्हाला कळेल किती मोठं झाड आहे हे. बघू शकता. तर इथे बघू शकता हे असं तोडलं आहे. डोनट वास वगैरे आपल्या कोणता पण वास असेल त्याच्यात ठेवण्यासाठी खूप आहे. बघू शकता इथे पूर्ण आहे असं मस्त एकदम. आता मी तोडून घेईल. कसलं ते का हे ना. तर तुम्हाला जर मोहाचे फुलांचं म्हणजे फुलं माहिती असेल तर ते त्याचं झाड आहे, मोहाचं झाड. आणि ते आळव्याचं झाड आहे ना, ते आपण तोडायचं. ते काय माहिती कोण, त्यात आपल्याला ओळखू येत नाही ना. वरचं झाड तोडलं का ते का एक होतं ते काय माहिती.
हा मोठं झाड होतं ना एक, हा. आणि करवंदाची जाळी होती ती मोठी तिकडे उभी आहे झाडाजवळ. तर एवढं मोठं झाड आहे, पूर्ण वरती उंच आहे, बघू शकता किती मोठं झाड आहे. तर म्हणजे असं एक गुफा केली ना त्याच्यामध्ये, तर तेवढी तयार होईल. तर खूप मोठं झाड आहे आणि अजून सुद्धा आहे इथे, म्हणजे तोडू देत नाही इथे, पण आमच्याच शेतामध्ये आहे. खूप मोठं झाड आहे, सावरीचं झाड म्हणता याला. तर तेच दाखवायचं होतं. मस्त युनिक गोष्ट आहे आमच्या शेतामध्ये, खूप भारी वाटतं. तर जास्त मोठं झाड आहे, खूप मस्त वाटतं. चला आता मला ना फरची पुसायची आहे, मग सगळे कामं आवरून होतील आमची, आणि मग नाशिकला पण जायचं आहे ना. तर आता इथे आमचं आवरून झालेलं आहे आणि आम्ही सगळं आवरून, मला कारण क्लिप म्हणजे व्हिडिओ काढता आला नाही, सगळं आवरून गाडीमध्ये सगळं सामान टाकलं आणि आम्ही निघालो परत घरी. तर रस्त्याने जाता जाता इतका छान सनसेट झालेला, व्ह्यू इतका मस्त झालेला. तर खूप छान वाटलं मस्त येऊन गावाकडे. कधीतरी मला तर खूप आवडतं गावाकडे आल्यावर नंतर, म्हणजे किती काम केलं तर थकवा निघून जातो. आणि इथे मस्त आम्ही चाललेलो आहे आणि सनसेट इतका छान झालेला आहे, तुम्हाला दाखवते पुढे. इतका मस्त व्ह्यू येतोय, तर बघा किती भारी सनसेट झालेला आहे. तर मस्त पाणी आणि सनसेट असं छान दिसतोय. तर हे ओझरखेड धरण आहे, त्याच्यावरती मस्त छान सनसेटचा व्ह्यू दिसतो. तर आता आम्ही चाललेलो आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करा सनसेट. चला. तर घरी आलो आणि ना तुम्ही बघितलं की फार्म हाऊसवर गेलो होतो आज. खूप म्हणजे वर्षांनी गेलो, तर इतकं खराब झालेलं होतं ना, बापरे. उन्ही पण तुम्ही बघितलं की खूप लागली होती. आता इथे चहा घेतला, इथे स्वयंपाकाची डाळ टाकलेली आहे आणि भात डाळ भगर आणि भाकरी काहीतरी करते. तर तेच खूप दमले आज, खूप थकल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही बघितलं की भरपूर धूळ होती, भरपूर झाडलं. आमचा फार्म हाऊसचा जो रस्ता त्याच्यावर इतकी पानं पडले होते, सुद्धा झाडले, जाळून टाकले. नंतर बाकीचं मधलं फरची वगैरे जाळं काढलं. तर खूप आवडलं मी. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो बघा तुमची काळजी घ्या. बाय.